पाहूयात एक मोठी बातमी, ती म्हणजे साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे। भाजप मंत्रिपदाच्या विस्तारात भाजप श्रेष्ठींचा पहिला फोन साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांना गेलेला आहे। नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकज भोयर यांना सुद्धा फोन गेलेला आहे। शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे। भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांना फोन गेला असल्याची माहिती स्वतः शिवेंद्रराजेंनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे। भाजपच्या जयकुमार रावल यांना सुद्धा फोन गेला असल्याचं कळत आहे। याशिवाय चंद्रकांत पाटील यांना सुद्धा फोन गेला असल्याचं कळत आहे। नितेश राणे यांना सुद्धा आज मंत्रिपदासाठी शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळत आहे। त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय नितेश राणे याशिवाय जर आपण बघितलं शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव कुठेतरी मंत्रिपदासाठी फिक्स झालं असल्याचं कळत आहे। तर भाजपचेच हे तिन्ही नेते आहेत ज्यांना आता मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। कुणाकुणाला फोन जाणार याची प्रतीक्षा होती, मात्र आता अखेर या 3 जणांना भाजपकडून मात्र मंत्रिपदासाठी फोन गेला असल्याचं कळत आहे। तर यामध्ये अनेक नवीन नावं असल्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्या प्रकारेच आता मंत्रिपदासाठी हे फोन केले जात असल्याचं कळत आहे। स्वतः आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याची माहिती आहे। यामध्ये आता मंगलप्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांच्या नावाची देखील अपडेट या क्षणाला समोर येते। मंत्रिपदासाठी शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा यांना आता भाजपकडून मंत्रिपदासाठी फोन गेलाय। आता यामध्ये कुणाला कोणतं खातं दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं। 1-2 तासांनी चित्र अजून स्पष्ट होईल, पण कॉल झाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद सर। तर आपण बघितलं यावेळेस कुणाकुणाला मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। भाजपच्या आमदारांना आता फोन येण्यास सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळतंय। नाही, पहिली प्रतिक्रिया म्हणजे हीच असेल की सर्वप्रथम शिंदे साहेबांनी माझ्यावरचा जो विश्वास ठेवलाय तो माझ्याकडे अतिशय महत्त्वाचा आहे। शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार मी आहे आणि सर्वात तरुण असताना देखील जी संधी मला दिली जाते नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवेन आणि हा फार मोठा विश्वास शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवला आहे। नक्कीच महाराष्ट्राची सेवा करायला संधी दिलेली आहे। योगीजी, खरं तर तरुण आमदार म्हणून तुम्ही म्हणताय, त्याचबरोबर तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी, बाबा देखील मंत्री होते, त्यानंतर आता तुम्हाला संधी मिळते। कोकणात खरं तर प्रामुख्याने पर्यटनाचं ठिकाण आहे, काय नेमकी पुढची पावलं असणार आहे? तेव्हा विषय अनेक आहेत। या मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा करण्याच्या सोबत अर्थातच पहिलं प्राधान्य हे कोकण असणार आहे आणि कोकण विकासाच्या दृष्टीने जे मागे राहिलंय त्याला पुढे आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील। मतदारसंघाचा विकास तर आहेच, परंतु कोकणामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे, पर्यटनाचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत। नक्कीच या सगळ्या विषयाकडे आम्ही लक्ष घालू। पर्यावरणाचा एक प्रामुख्याने तुमच्या वडिलांनी एक चांगली भूमिका घेतली होती, प्लास्टिक बंदी, त्या संदर्भात पुढे तुमचं काम असणार आहे का, कशा पद्धतीने? नाही, जी कुठली जबाबदारी माझ्यावरती दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन। जी कुठली जबाबदारी दिली जाईल ती पार पाडणार आहे। मात्र योगेश कदम यांना देखील आता मंत्रिपदासाठी फोन आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गणेश कवडे, नागपूर। तर आपण बघितलं कुणाकुणाला नेमके आता मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे। तर आपण बघतोय नवीन चेहऱ्यांना संधी यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या मिळताना दिसतेय। भाजपकडून आता फोन येण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण बघतोय मोठी नावं सध्या समोर येत आहे। यामध्ये नितेश राणे यांचं देखील नाव यंदा थेट मंत्रिपदासाठी समोर आलंय।